उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला। या अर्थसंकल्पात सरकारनं अनेक मोठ्या घोषणा केल्या। सगळ्यांचं लक्ष लागलेल्या लाडकी बहीण योजनेबाबतही अजित पवार यांनी घोषणा केली। 2025-26 मध्ये या योजनेसाठी 36,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पाच्या वेळी 2100 रुपये देऊ असं म्हटलं होतं। मात्र लाडकी बहीण योजनेसाठी गेल्या वर्षी जी तरतूद करण्यात आली तेवढ्याच रक्कमेची तरतूद 2025-26 वर्षासाठी करण्यात आल्यानं लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार नाही हे स्पष्ट झालंय। आग्र्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज तर संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाची घोषणा करण्यात आली आहे। तर आधी काम सुरू असलेल्या काही स्मारकांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं। 0 ते 100 युनिट वीज वापरणाऱ्या सुमारे 1.5 कोटी वीज ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा संच देण्यासाठी अनुदान देण्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात येणार असून या योजनेमुळे येत्या काही काळात राज्यातील सुमारे 70% वीज ग्राहकांचं वीज बिल टप्प्याटप्प्यानं शून्यावर येईल असा विश्वास नामदार अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना व्यक्त केला। नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा 21 जिल्ह्यातील 7,201 गावांमध्ये राबवण्यात येणार असून त्यासाठी 351 कोटी 42 लाखाची तरतूद करण्यात आली आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी 9,710 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। राज्यातील शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रात एआयचा वापर करता यावा यासाठी अजित पवार यांनी एआय संदर्भात मोठी घोषणा केली आहे। कृषी क्षेत्रात एआय वापरण्यासाठी धोरण आखण्यात येणार आहे। जलसिंचन आणि नदीजोड प्रकल्पाबाबतही अनेक घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आल्यात।